आणि आतापर्यंत लग्न जमवताना फक्त मुला-मुलींच्या जन्मपत्रिका आणि आरोग्य पत्रिका तपासल्या जात होत्या, पाहिल्या जात होत्या. मात्र आता मुलाची आर्थिक पत्रिका सुद्धा पाहण्याचा म्हणजेच मुलाचा सिबिल स्कोर चेक करण्याचा प्रकार वाढलेला आहे. आपली मुलगी ज्याच्यासोबत लग्न करून संसार थाटणार आहे त्या मुलाचा आर्थिक व्यवहार नेमका कसा आहे, मुलावर काही कर्ज तर नाहीये ना, असा सगळा सिबिल स्कोरच्या माध्यमातून तपासण्याचं काम सध्या मुलीकडचे करताना पाहायला मिळत आहे. जवळजवळ 18 वर्षापासून या विवाह संस्थेमध्ये लग्न जमवण्याचं काम करतोय मी. आत्तापर्यंत 18 वर्षात जवळजवळ हजारो विवाह जमवलेत. पण मुलींच्या अपेक्षा एवढ्या भयंकर वाढलेल्या आहेत की त्या मुलीच्या घरच्यांना का स्वतःचा पुणे शहरी भागात रूम पण पाहिजे, त्यांचं गावाला घर पण बंगला पण पाहिजे, शेती पण चांगली पाहिजे, पोराचं सिव्हिल पण चांगलं पाहिजे, त्याच्यावर काही कर्ज आहे का ते पण पाहिलं जातं. जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं जाणवलं तर किंवा त्यांना वाटलं की बाबा नाही इथं मुलावर कर्ज आहे, बाकीच्या गोष्टी क्लिअर, त्याचं कामाची पद्धत किंवा त्याच्या कंपनीचं जे ते व्यवस्थित नाही, तर तिथं ते तो विवाह कॅन्सल करून टाकतात. ते मुलींकडून घर सांभाळणं, मुला मुलीचे स्वभाव एकमेकाचे जुळले पाहिजेत, त्यांचं पुढं लाईफ चांगलं व्हावा. आणि आता एक नवीन फंड आली आहे CBS, त्याच्यात त्यांचे एकमेकाचं काय व्यवहार आर्थिक सगळं जुळलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांचे स्वभाव, काही प्रॉपर्टी बघतात, बँक बॅलन्स बघतात, शेती किती आहे, गाडी आहे का बंगला आहे, हे सगळं चेक करतात आणि नंतरच ते एकमेकाला जुळून घेतात. ह्याच्या अडचणी आता बघू पुढे कसं होईल, काय होईल. CBSचं आता काही इन्क्वायरी आहे त्याच्यात सगळं होऊन जाईल.